अत्यंत महत्त्वाच्या किचन टिप्स. टिप नंबर 1. तुम्ही तुमच्या लठ्ठपणामुळे चिंतेमध्ये असाल तर मध व लवंग एकत्रित सेवन करा. हे खाल्ल्याने तुमचे मेटाबॉलिझम वाढेल आणि तुमचे वजन झटपट कमी होईल. टिप नंबर 2. महिलांनी वांग्यांचे डाग घालवण्यासाठी आणि चमकदार चेहरा बनवण्यासाठी एक संत्र्याची साल सुकलेली असतील तर अतिउत्तम. 1 चमचा मध, 1 चमचा दूध आणि 1 चमचा तांदळाचे पीठ टाकून मिक्सरला फिरवून घ्या. तयार पेस्ट चेहऱ्याला लावून 3 मिनिटे स्क्रब करा व 20 मिनिटे असेच राहू द्या. नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा. हा उपाय सलग 15 दिवस केला तर तुमचा चेहरा नितळ गोरा आणि डागविरहित होईल. टिप नंबर 3. मनुके हे कोरड्या खोकल्यासाठी उत्तम आहेत आणि घसा शांत करतात. मनुका खाल्ल्यानं हाडे देखील मजबूत होतात. टिप नंबर 4. शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये मोड आलेले हरभरे, टोमॅटो, कांदा, लिंबू आणि डाळिंबाचे दाणे एकत्र करून खावे. यामुळे शरीराला चांगले पोषण मिळते व दिवसभर ऊर्जावान राहता येते. टिप नंबर 5. रात्री झोपताना तळव्यांना व्हॅसलीन लावून झोपावे. याने पायांना भेगा पडत नाहीत व पाय मऊ राहतात. टिप नंबर 6. वेलची बारीक वाटून मधात मिसळून खाल्ल्याने डोकेदुखी, पायदुखी, अंगदुखी आणि थकवा यापासून तात्काळ आराम मिळतो. टिप नंबर 7. दातांना कीड लागली असेल तर रात्री झोपताना 1 खडा हिंग चावा. सकाळपर्यंत कीड बाहेर येईल. टिप नंबर 8. आयुर्वेदानुसार गरम पदार्थासोबत चुकूनही काजू खाऊ नयेत, कारण यामुळे बीपी संबंधित समस्यांचा धोका हा वाढतो. टिप नंबर 9. छातीत जळजळ, धडधड होत असेल तर कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यावे. याने आराम मिळेल. टिप नंबर 10. कोणताही रस जास्त काळ ठेवल्यानंतर त्याचा वापर करू नये, कारण यामुळे रसाची चव कडू होऊन ते आपल्या शरीराला हानिकारक ठरते. टिप नंबर 11. माथा ठणकत असेल तर लवंगाचे तेल लावावे. टिप नंबर 12. पिस्ता खाल्ल्याने दृष्टी सुधारण्यास आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते. याने डोळ्यांवरील ताण कमी होतो. टिप नंबर 13. जर तुम्हाला सतत खोकला येत असेल आणि तो काही केल्या बरा होत नसेल तर 2 काळ्या मिरी दातांनी चावून चावून त्याचा रस चोखल्याने खोकला थांबतो. टिप नंबर 14. गाजराच्या रसात मध मिसळून प्यायल्याने मूळव्याध बरे होते. टिप नंबर 15. पिवळ्या धमक केळीऐवजी काळे ठिपके पडलेली केळी खाणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फारच फायदेशीर आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ई आढळते. टिप नंबर 16. ज्या महिला म्हशीचे कच्चे दूध पितात त्यांना कधीही कंबरदुखीचा त्रास होत नाही. टिप नंबर 17. दिवसभरात किमान 1 तरी फळ खावे. टिप नंबर 18. नाकात किडामुंगी वगैरे गेल्यास गुलाबाच्या अर्कचे 2 थेंब नाकात टाका. किडा लगेच बाहेर पडेल. टिप नंबर 19. आयब्रोचे केस चमकदार आणि दाट करण्यासाठी त्यावर व्हॅसलीन लावा. टिप नंबर 20. चेहऱ्यावर कधीही डायरेक्ट लिंबाचा रस लावू नका. लिंबाच्या रसात पीएच लेवल जास्त असतो. याने चेहरा खराब होऊ शकतो. टिप नंबर 21. दूध व कांदा एकत्र खाल्ल्याने त्वचेचे अनेक आजार जडू शकतात. दुधासोबत कधीही आंबट पदार्थ किंवा लिंबू खाऊ नये. ते फारच हानिकारक आहे. दोन्ही एकत्र खाल्ल्याने ॲसिडिटी होते तसेच पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. टिप नंबर 22. दिवसभर अंगमेहनतीची कामे करायची असल्यास सकाळी बकरीचे दूध प्यावे. याने दिवसभर थकवा जाणवत नाही आणि ऊर्जा टिकून राहते. टिप नंबर 23. रात्रभर पाण्यामध्ये भिजवलेले 2 ते 3 अंजीर सकाळी उपाशीपोटी खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते तसेच त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात.
टिप नंबर 24, केळ्यांना मीठ चोळून खाल्ल्यानं सर्दी कफ होत नाही. टिप नंबर 25, जर तुम्हाला शरीरावर कुठेही भाजले असेल तर त्या जागी लगेच मोहरीचे तेल किंवा खोबरेल तेल लावा, म्हणजे फोड येणार नाही. टिप नंबर 26, खोकला येत असेल तर लिंबाच्या रसात लवंग पावडर टाकून घ्यावे. टिप नंबर 27, पेरूत लाइकोपीन नावाचे घटक असतात. यामुळे पेरूचे नियमित सेवन केल्याने प्रोस्टेट व स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होते. टिप नंबर 28, जेवल्यावर लगेच पाणी प्यायल्याने रंग काळा होतो. टिप नंबर 29, उशीशिवाय झोपायची सवय लावा. याने पाठीचा कणा मजबूत राहतो व पाठदुखीचा त्रास होत नाही. टिप नंबर 30, कच्च्या डाळिंबाचा रस काढून केसांना लावल्याने केस वाढतात. टिप नंबर 31, ओठ काळे पडू द्यायचे नसतील तर जास्तीत जास्त पाणी प्या. टिप नंबर 32, शिजवलेल्या भाताची पेज काढून डोक्यावर लावल्याने केस खूपच चमकदार होतात. टिप नंबर 33, चमकदार आणि पांढरे शुभ्र दात हवे असतील तर स्ट्रॉबेरी खा. टिप नंबर 34, रोज रात्री झोपण्यापूर्वी अंड्यातील पिवळा भाग वेगळा करून चेहऱ्यावर लावल्यास काही दिवसातच चेहरा गोरा होतो. टिप नंबर 35, म्हशीच्या दुधात गूळ टाकून प्यायल्याने हाडांची कमजोरी दूर होते. टिप नंबर 36, चेहऱ्यावर ॲलोवेरा जेल लावून बर्फाने गोलाकार मसाज केल्यानं चेहऱ्यावरील सगळे मुरूम नाहीसे होतील. टिप नंबर 37, नॉनव्हेज खाल्ल्यानंतर कधीही दूध पिऊ नये. यामुळे पचनक्रिया बिघडते आणि ते आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. टिप नंबर 38, थंड पाणी पिल्याने म्हातारपण लवकर येतं. चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडायला सुरुवात होते. टिप नंबर 39, तूप कधीही तांब्याच्या भांड्यात ठेवू नये. टिप नंबर 40, रोजच्या जेवणासोबत कांदा खाण्याची सवय लावा. ज्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे थांबतात. टिप नंबर 41, सकाळी उपाशीपोटी कधीही चहा किंवा कॉफी पिऊ नये. याने ॲसिडिटी वाढते. टिप नंबर 42, आहारात व्हेजिटेबल सूप जास्त खावे. यामुळे शरीराचे सौंदर्य वाढेल व टिकून राहील. टिप नंबर 43, जी महिला रोज सकाळी टोमॅटो खाते तिचे केस वयाच्या आधी पांढरे पडत नाही. टिप नंबर 44, जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुम्ही साध्या बटाट्याऐवजी काळ्या बटाट्याचे सेवन करू शकता. काळ्या बटाट्यामध्ये खूप जास्त फायबर असते, ज्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते आणि वजन कमी करण्यासाठी मदत होते. टिप नंबर 45, अति टेन्शन घेतल्याने रक्त घट्ट होऊन रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. यामुळे अति टेन्शन घेतल्याने हृदयविकाराचा झटका येतो. थँक्यू. संपूर्ण माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.